नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 26 मार्च 2023 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील उच्च शिक्षण हायर एज्युकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 46. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था डॅश या नावाने ओळखल्या जात. इन मोगल पिरियड हायर एज्युकेशन लर्निंग सेंटर्स वेर नोन ॲज डॉट डॉट. पर्याय क्रमांक ए मक्तब, पर्याय क्रमांक बी मदरसा, पर्याय क्रमांक सी खाजकाई आणि पर्याय क्रमांक डी अरबी स्कूल. तर मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था या मदरसा या नावाने ओळखल्या जात. म्हणजेच पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 47. रुसा योजना ही प्रामुख्याने टिंबटिंबसाठी ओळखली जाते. रुसा स्कीम इज लॉन्च्ड मेनली टू प्रोव्हाइड. पर्याय क्रमांक ए अफोर्डेबल हायर एज्युकेशन टू ऑल. सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे. पर्याय क्रमांक बी क्वालिटी हायर एज्युकेशन टू ऑल. सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे. पर्याय क्रमांक सी फंडिंग टू स्टेट लेवल हायर एज्युकेशन. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे. आणि पर्याय क्रमांक डी फंडिंग टू रिसर्च इन कॉलेजेस. आता रुसा ही राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान स्कीम आहे. ही योजना राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी आखलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक सी फंडिंग टू स्टेट लेवल हायर एज्युकेशन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 48. विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास टिंबटिंब असे म्हणतात. द सायन्स दॅट डील्स विथ द रिलेशनशिप ऑफ व्हॅरियस ऑर्गॅनिझम्स विथ देअर एन्व्हायरमेंट इज नोन ॲज. पर्याय क्रमांक ए मानव वंशशास्त्र अँथ्रोपॉलॉजी. पर्याय क्रमांक बी इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र. पर्याय क्रमांक सी पर्यावरणशास्त्र इकॉलॉजी आणि पर्याय क्रमांक डी जिओलॉजी भूगर्भशास्त्र. तर विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात पर्यावरणशास्त्र इकॉलॉजी असे म्हणतात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 49. UGCने उच्च शिक्षणासाठी शिक्षकांसाठी टिंबटिंब इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे. UGC हॅज बीन इंट्रोड्यूस्ड इंडक्शन कोर्स फॉर टीचर इन हायर एज्युकेशन टू डॉट डॉट. पर्याय क्रमांक ए एनरिच द कंटेंट नॉलेज असे ज्ञान समृद्ध करण्यासाठी. पर्याय क्रमांक बी प्रिपेअर फॉर टीचिंग अध्यापनाची तयारी करण्यासाठी. पर्याय क्रमांक सी रिफ्रेश नॉलेज ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी. पर्याय क्रमांक डी डेव्हलप ॲटिट्यूड वृत्ती विकास करण्यासाठी. तर UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी अध्यापनाची तयारी करण्यासाठी इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे. UGC हॅज बीन इंट्रोड्यूस्ड इंडक्शन कोर्स फॉर टीचर्स इन हायर एज्युकेशन टू प्रिपेअर फॉर टीचिंग. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. स्वयं हा उपक्रम टिंबटिंब विकसित केलेला आहे. स्वयं इज प्रोग्राम प्लॅटफॉर्म इज डेव्हलप्ड फॉर. पर्याय क्रमांक ए तांत्रिक विषयांसाठी टेक्निकल सब्जेक्ट्ससाठी. मानवीय विषयांसाठी ह्युमॅनिटी सब्जेक्ट्ससाठी. पर्याय क्रमांक सी व्यवस्थापन विषयांसाठी मॅनेजमेंट सब्जेक्ट्ससाठी. आणि पर्याय क्रमांक डी वरील सर्व विषयांसाठी ऑल द अबव सब्जेक्ट्स. तर स्वयं हा उपक्रम
टेक्निकल सब्जेक्टसाठी पण आहे, मानवीय विषयांसाठी म्हणजेच ह्युमॅनिटीज सब्जेक्टसाठी पण आहे आणि व्यवस्थापन विषयांसाठी म्हणजेच मॅनेजमेंट सब्जेक्टसाठी सुद्धा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हा वरील सर्व विषयांसाठी स्वयं हा उपक्रम विकसित केलेला आहे. की स्वयं इज प्रोग्राम प्लॅटफॉर्म डेव्हलप्ड फॉर ऑल द अबोव सब्जेक्ट्स. तर हे होते 26 मार्च 2023 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील उच्च शिक्षण म्हणजेच हायर एज्युकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.